नमस्कार। तर आज होती चॉकलेट आलमंड डच केकची ऑर्डर अर्धा किलो। मी आधी बेस तयार करून घेतला। शुगर सिरपमध्ये थोडं चॉकलेट सिरप टाकून घेतलं आणि क्रीममध्ये पण चॉकलेट टाकली, कारण डचमध्ये थोडं क्रीममध्ये पण चॉकलेट असते। आणि 3 लेअरमध्ये कट करून शुगर सिरपने सोक केला, परत क्रीम लावली आणि गनाश टाकलं। असं मी लेअर टू लेअर कंप्लीट केलं आणि प्रत्येक लेअरमध्ये जेव्हा गनाश वापरलं त्याच्यानंतर मी त्याच्यावर आलमंड वापरले। आणि काही लोकांना चॉकलेटमध्ये आलमंड आवडतात, तर प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते आणि त्यानुसार त्यांचे फ्लेवर्स असतात। तर या कस्टमरला आलमंड टाकलेला फ्लेवर आवडत होता चॉकलेटमध्ये, मग मी त्या प्रकारे केला, क्रम कोट केला, फ्रीजमध्ये सेट केला, परत वरतून चॉकलेट लावली आणि साईडला पूर्ण कडेला पूर्ण कवरिंग आलमंडचं केलं आणि माझा केक पूर्ण केला। तर तुम्हाला माझा केक कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि माझं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। नंतर मी केकवर थोडे छोटे छोटे मोदक काढून घेतले आणि त्या मोदकांच्यामध्ये मी थोडं चॉकलेट लावले आणि थोडं गोल्डन क्रीमने स्प्रे करून घेतला आणि छान असा मी माझा केक पूर्ण केला। तर माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।